In the next lecture of power series solution, we discussed what is meant by ordinary point and what is meant by singular point. And in previous lecture, we see the definition. In this lecture, we see the how we define a power series in terms of ordinary point. Now, first upon we consider the standard equation that is of the type b naught of x y double dash plus b1 of x y dash plus b2 of x y equals to 0. It is standard form of the equation. Then if x equals to 0 is ordinary point. म्हणजे काय? ऑर्डिनरी पॉईंट म्हणजे कसा पॉईंट की ज्या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट केली तर b1 ऑफ एक्स b2 ऑफ एक्स b नॉट ऑफ एक्स हा काय असणार आहे तुमचा b नॉट ऑफ एक्स नॉन झिरो असणार आहे x इक्वल्स टू 0ला. मग अशा वेळेस काय बी नॉट ऑफ एक्स नॉन झिरो असल्यामुळे आपण त्याला b1 ऑफ एक्स आणि b2 ऑफ एक्सने डिवाइड करू शकतो. मग अशा वेळेस सोल्युशन कशा फॉर्ममध्ये असणार आहे? समेशन सेरीजच्या फॉर्ममध्ये असणार. ती सेरीज कशी लिहायची? y इक्वल्स टू समेशन ऑफ n रन्स फ्रॉम 0 to infinity an x raised to n. And what is the power of ordinary differential equation? It is 2. Therefore, it contains two arbitrary constant a0 and a1, which is convergence inside a circle with center at x equals to 0. If the differential equation has no singular point in the finite plane, then that series solution is valid for all finite x. Let us discuss with some examples. First example, solve the second order linear differential equation y double dash plus 4y equals to 0. Now we solve this problem y double dash plus 4y equals to 0 near the ordinary point x equals to 0. Let us take that what is b naught of x? It is 1. That is b naught of x is never 0. Therefore, there is no singular point for the equation y double dash plus 4y equals to 0. And we check that all points that is x equals to 0, it is an ordinary point since it has no singular point. जो सिंग्युलर पॉईंट नाही आहे त्याला आपण काय म्हणतो? ऑर्डिनरी पॉईंट. मग ह्या इक्वेशनला एक पण सिंग्युलर पॉईंट नाही आहे म्हणजे सगळे पॉईंट्स कसे असणार आहेत? ऑर्डिनरी पॉईंट्स असणार आहेत. मग ऑर्डिनरी पॉईंट असेल तर त्याला सोल्युशन कशा फॉर्ममध्ये असणार आहे? y इक्वल्स टू समेशन ऑफ an x रेज टू n अँड इट इज व्हॅलिड फॉर एव्हरी x सिन्स इट हॅज नो सिंग्युलर पॉईंट. चला मग आता आपण इक्वेशन y इज इक्वल्स टू समेशन ऑफ an x रेज टू n म्हणजे कसं असतं? यांची व्हॅल्यू 0 ठेवली a नॉट plus a1x plus a2x square and so on. अशा फॉर्ममध्ये काय असणार आहे? आपलं सोल्युशन असणार आहे. चला मग आता आपण सबस्टिट्यूट करूया. आता वायला समजा वाय काय आहे तुमचं? ए नॉट एक्स रेस टू ए एन एक्स रेस टू एन. आता वायला काय करायचं? सेकंड ऑर्डर डिफरन्शियल आहे म्हणजे 2 टाइम्स डिफरन्शिएट करायचं. मग वाय डॅश घेतलं तर काय होईल? दोन्ही साईडला डिफरन्शिएट केलं. ए एन हा कॉन्स्टंट आहे, ए एन तसंच राहील. एक्स रेस टू एनची डेरिव्हेटिव्ह एन एक्स रेस टू एन मायनस 1. मग रेंजमध्ये काय चेंज होईल का? एन कसं आहे? 0 to infinity. आता ह्याची डेरिव्हेटिव्ह घेतली. समजा मला सेरीज कशी आहे? ही सेरीज कशी आहे ॲक्च्युली? ए नॉट प्लस a1x प्लस a2x स्क्वेअर प्लस a3x क्यूब अँड सो ऑन अशी सेरीज आहे. आता ह्याला डिफरन्शिएट करायचं झालं एनची व्हॅल्यू कुठून होती? एक्स रेस टू 0 म्हणजे 1. ए नॉट एक्स रेस टू 0 प्लस a1 एक्स रेस टू 1 अशी व्हॅल्यू होती. आता ह्याला डिफरन्शिएट करायचं म्हणजे आपण टर्म बाय टर्म डिफरन्शिएट करणार. मग आता वाय डॅश ए नॉटची डेरिव्हेटिव्ह काय येईल? 0 म्हणजे वाय डॅश कसं राहणार आहे? 0 प्लस a1 ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह a1 प्लस a2x स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2a2x a3x क्यूबची डेरिव्हेटिव्ह 3a3x स्क्वेअर. म्हणजे आता कसं दिसणार आहे? एनची व्हॅल्यू कुठून लिहिणार आहे आपण? एन एक्स रेस टू एन मायनस 1. मग मी आता एन इक्वल्स टू 0 म्हटलं इथून रेंज लिहायला तर काय फरक पडेल? एनची व्हॅल्यू 0 ठेवली तर पहिली व्हॅल्यू काय येणार? 0 आहे. यांची व्हॅल्यू 1 ठेवली तर पहिली व्हॅल्यू काय येणार? 1 a1 एक्स रेस टू 0 1 म्हणजे a1. यांची व्हॅल्यू 2 ठेवली ही व्हॅल्यू येणार. म्हणजे रेंज जर एन रन्स फ्रॉम 0 to infinity ठेवली तरी चालेल पण ॲक्च्युली रेंज काय आहे तुमची? एन रन्स फ्रॉम 1 to
इन्फिनिटी एवढी ठेवली तरी चालेल. मग इथून पुढचे एक्झाम्पल आपण कसे सोडवूयात. एन रन्स फ्रॉम एकदा डिफरन्शिएट केलं तर एन रन्स फ्रॉम 1 to इन्फिनिटी ठेवलं तरी चालेल आणि एन रन्स फ्रॉम 0 to इन्फिनिटी ठेवलं तरी चालेल. रोटेशन ऑफ करूया. मग आता आपण वाय डॅश काय ठेवूया. एन रन्स फ्रॉम 0 to इन्फिनिटी. 0 काढून टाकला, 0 व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलं तर 0च येणार आहे. 0 ॲड केलं सबट्रॅक्ट केलं काही नाही फरक पडत. आता वाय डबल डॅश म्हटलं तर एन रन्स फ्रॉम 2 to इन्फिनिटी. पण एनची व्हॅल्यू 0 ठेवली तर 0 येणार आहे, 1 ठेवली तर 0 येणार आहे, 0 + 0 काहीच नाही फरक पडत. म्हणून आपण दोनदा डिफरन्शिएट केलं n-1 an x⁻n-2. आता ह्या व्हॅल्यू काय करायच्यात आपल्याला सबस्टिट्यूट करायच्यात इक्वेशनमध्ये. मग आपण इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करूया. वाय डबल डॅश प्लस 4y = 0. त्याच्यामध्ये वाय डबल डॅशची व्हॅल्यू समेशन ऑफ एन रन्स फ्रॉम 2 to इन्फिनिटी ठेवा किंवा 0 to इन्फिनिटी ठेवा. n × n-1 an x⁻n-2 + 4 an x⁻n. आता एक्सच्या पॉवर सेम पाहिजे त्यावेळेस आपण हे सम काय करू शकतो कंबाईन करू शकतो किंवा त्याचे कोइफिशियंट आपण इक्वल पॉवर असणारे कोइफिशियंटच इक्वेट करू शकतो. मग आता काय करावं लागेल. इथं एक्सची पॉवर n आहे, इथं एक्सची पॉवर काय आहे n-2 आहे. मग आपण काय करूया सेकंड सममध्ये काय करणार आहे. सेकंड सममध्ये जर समजा इकडे n-2 करायचं म्हटलं तर n कसा रिप्लेस करावा लागेल n-2ने रिप्लेस करावं लागेल. पण इथं n करायचं म्हटलं तर n कसा रिप्लेस करावा लागणार आहे. n इज रिप्लेस बाय n+2. मग रेंज कशी होईल. n इज रिप्लेस बाय n+2. मग n+2 = 0 होईल. म्हणजे n रन्स फ्रॉम -2. पण निगेटिव्ह पॉवर तर आपण अलाउड नाही करत म्हणजे हे पॉसिबल नाही आहे. पण मग n हा n-2ने रिप्लेस केला तर n कसा चेंज होईल 2 to इन्फिनिटी हे अलाउड आहे. म्हणून आपण काय करणार आहे सेकंड सेममध्ये n कसा रिप्लेस करणार आहे n-2 मध्ये. मग पहिली समेशन आहे तशी सेकंड समेशनमध्ये 4 + an-2 x⁻n-2 हा n-2 = 0 to इन्फिनिटी म्हणजे n = 2 to इन्फिनिटी झालं. आता एक्सच्या पॉवर सेम झाल्या. आता परत समेशन सेम पाहिजे. इथं 2 to इन्फिनिटी आहे, इथं 0 ठेवलं तर काय होईल 0 ठेवलं तर 0 होईल, 1 ठेवलं तर काय होईल 0 होईल. मग 0 + 0 + समेशन ऑफ n रन्स फ्रॉम 2 to इन्फिनिटी म्हणजे काय झालं सेम रेंज झाली. मग ते आपण आता कंबाईन करू शकतो. मग पहिलं काय n-1 an + 4 an-2 ऑफ कोइफिशियंट x⁻n-2 = 0. मग ही समजा 0 असेल तर त्याचा प्रत्येक कोइफिशियंट काय असणार आहे 0. म्हणून हा जो टर्म आहे ती काय असणार आहे 0. आणि मग ह्याच्यावर काय मिळालं आपल्याला an = -4 an-2 अपॉन n × n-1 वेअर n इज नॉन युनिट. म्हणजे n कसं आहे > 2 पासून. म्हणजे a0 आणि a1 ॲज इट इज राहणार आहेत. दोन कॉन्स्टंट आपल्याला मिळणार आहेत. मग यांची व्हॅल्यू कुठून सुरू होते 2 पासून. मग यांची व्हॅल्यू 2 टाकली तर काय होईल a2 = -4 a0 अपॉन 2 × 2 - 1 2. यांची व्हॅल्यू 3 टाकली -4 a1 अपॉन 3 × 2. एची व्हॅल्यू 4 टाकली -4 a2 अपॉन 4 × 3. परत a2ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली म्हणजे a4 कसा आला -4² a0 अपॉन 4 फॅक्टोरियल. सिमिलरली कॅल्क्युलेट a5 -4² a1 अपॉन 5 फॅक्टोरियल. इन जनरलायझेशन आपल्याला काय दिसतंय इव्हन ऑडसाठी वेगवेगळ्या टर्म दिसतात. आता n म्हणजे 4 इव्हन आहे, इव्हनसाठी काय दिसतंय -4² दिसतं a0 अपॉन 4 फॅक्टोरियल. मग a2k काय असणार आहे -4 2k म्हणजे kची व्हॅल्यू a4 मध्ये किती होती 2 -4 k a0 अपॉन 2k फॅक्टोरियल. आणि ऑडसाठी काय असणार आहे a2k + 1 -4ची इव्हनच पॉवर राहणार आहे म्हणजे a2k + 1 इट इज नथिंग बट -4 k a1 अपॉन 2k + 1 फॅक्टोरियल. म्हणजे इव्हनसाठी एक टर्म मिळाली, ऑडसाठी एक टर्म मिळाली. मग आपण कसं लिहू शकतो y = समेशन an x⁻n हे तुमचं ओरिजिनल सोल्युशन आहे. त्याच्यामध्ये यांची व्हॅल्यू 0 टाकली तर काय राहणार आहे a0. कारण a0 आणि a1 नोन आहेत आपल्याला म्हणून ते साईडला काढून घेऊया a0. नेक्स्ट यांची व्हॅल्यू 1 टाकली a1 x. उरलेला काय असणार आहेत उरलेला एनच्या अर्धा इव्हन पॉवर असणार आहेत, एक्सच्या अर्धा ऑड पॉवर असणार आहेत. मग त्या a2k x⁻2k + a2k + 1 x⁻2k + 1 आणि त्याचे a2k आणि a2k + 1 कोइफिशियंट आपण सबस्टिट्यूट करून घ्यायच्या. पण ही सिरीज कशाची आहे cos 2x ची, ही सिरीज कशाची आहे sin 2x ची. म्हणजे सोल्युशन कसं मिळालं तुम्हाला y = a0 cos 2x + 1/2 a1 sin 2x. इट इज अ लेंदी प्रोसिजर. तुम्ही म्हणाला आपण किती सोपं आहे ऑक्झिलरी इक्वेशन काढलं y डबल डॅश + 4y = 0. सो ऑक्झिलरी इक्वेशन काय
एम स्क्वेअर प्लस 4 इक्वल्स टू 0, म्हणजे एम स्क्वेअर इक्वल्स टू -4, एम इक्वल्स टू प्लस -2i. सोल्युशन काय झालं? y इक्वल्स टू c1 cos 2x प्लस c2 sin 2x. झालं सोल्युशन. मग एवढ्या अवघड मेथडनी का जायचं? तर हा जो न्यू टॉपिक आहे त्या टॉपिकमध्ये काय सांगतं आपल्याला की प्रत्येक ॲनालिटिक फंक्शनसाठी तुम्हाला काय मिळते? इक्विव्हॅलंट पॉवर सिरीज मिळते आणि हे तुम्ही पॉवर सिरीजचा यूज करून प्रूव्ह करताय की ह्या डिफरन्शियल इक्वेशनचे हे दोन काय आहेत? सोल्युशन आहे. मग ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये आपण काय यूज करणार आहे? पॉवर सिरीज यूज करणार आहे. सिमिलरली वी सॉल्व द सेकंड इक्वेशन. 1 minus x square y double dash minus 6xy dash minus 4y equals to 0. Here b naught of x is 1 minus x square and it is equals to 0 if x square equals to 1, that is x equals to plus minus 1, hence x equals to plus minus 1 are singular point. मग हे पॉइंट सोडले तर बाकी सगळे पॉइंट कसे असणार आहे? ऑर्डिनरी पॉइंट असणार आहे. म्हणजे सिरीज कोणाला डिफाईन नाही होणार? x equals to 1 आणि -1ला. ते सोडून सगळ्यांसाठी सिरीज काय होईल? डिफाईन होईल. Therefore that series is valid for mod x strictly less than 1. मग ऑन द सेम वे y डॅश काढला, y डबल डॅश काढला आणि आपण सबस्टिट्यूट केला इक्वेशनमध्ये. तर तुम्हाला इक्वेशन काय मिळालं? समेशन n इंटू n मायनस 1 an x रेस टू n मायनस 2 मायनस n इंटू n मायनस 1 an x रेस टू n मायनस 6 n an x रेस टू n मायनस 4 समेशन ऑफ an x रेस टू n इक्वल्स टू 0. ऑन द सेम वे समेशन x रेस टू n मायनस 2च्या टर्म्स कंबाईन केल्या आणि उरलेल्या टर्म्स कंबाईन केल्या. मग x रेस टू n मायनस 2ची टर्म काय आहे? n इंटू n मायनस 1 an x रेस टू n मायनस 2 आणि x रेस टू nच्या टर्म्स n इंटू n मायनस 1 मायनस 4 मायनस 6n म्हणजे n स्क्वेअर प्लस 5n प्लस 4 an x रेस टू n इक्वल्स टू 0. पण आता x रेस टू n मायनस 2 इकडे पहिल्या सेममध्ये, सेकंड सेममध्ये x रेस टू n आहे म्हणून आपण सेकंड सेम कशाने रिप्लेस करूया? n इज रिप्लेस बाय n मायनस 2. मग आपण n मायनस 2ने रिप्लेस केला. देअरफॉर n रन्स फ्रॉम 2 टू इन्फिनिटी. मग आता समेशनची एक्सची पॉवर काय झाली? सेम झाली. आता परत समेशनची पण पॉवर आपण सेम करूया. इकडे 2 टू इन्फिनिटी होता, इथे nची व्हॅल्यू 0 टाकली तर 0च राहणार आहे, 1 टाकली तरी 0च राहणार आहे. म्हणून हे आपण कसं लिहू शकतो? समेशन ऑफ n रन्स फ्रॉम 2 टू इन्फिनिटी लिहू शकतो. ओके. आणि इथे पण तसंच होणार आहे. इथे nची व्हॅल्यू समजा 1 टाकली आणि 0 टाकली तर सेम रेंज राहणार आहे. त्यामुळे समेशनची पॉवर काय झाली? सेम झाली. आणि आपण कसं लिहिणार आहे? इथं 2 टू इन्फिनिटी आहे, सॉरी 2 टू इन्फिनिटी आणि एक्सचा पॉवर काय झाली? सेम झाली. मग आपल्याला इक्वेशन काय मिळेल? n इंटू n मायनस 1 an मायनस n प्लस 1 अपॉन n प्लस 2 an मायनस 2. n मायनस 1 n मायनस 1 कॅन्सल झाला रेफरन्स रिलेशनमध्ये. रेफरन्स रिलेशन काय मिळालं? an इज इक्वल्स टू n प्लस 2 अपॉन n an मायनस 2. मग आपण nच्या व्हॅल्यू 2 टू इन्फिनिटी सबस्टिट्यूट करायचे. a2 काढला, a3 काढला, a4 a5 जनरलाइज केला. इव्हनसाठी काय राहील? ऑब्झर्वेशन केलं. a2 कसं राहतो आहे? 4 अपॉन 2 दॅट इज 2 a नॉट. a3 कसं राहतो आहे? 5 अपॉन 3 a1. a4 कसं राहतो आहे? व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ a4? 4 प्लस 2 म्हणजे 6 अपॉन 2k. म्हणजे इव्हनसाठी कसं राहणार? 2k प्लस 2 अपॉन 2k a2k मायनस 1. आणि ऑडसाठी कसं राहणार? 2k प्लस 3 अपॉन 2k प्लस 1 a2k मायनस 1. मग त्या इव्हन आणि ऑडच्या टर्म्स आपण काय करणार आहे? सिरीज एक्सपान्शनमध्ये लिहिणार आहे. प्रिव्हियस एक्झाम्पलसारखं a नॉट a1x कॉमन काढले आणि आपण काय लिहिलं? सिरीज एक्सपान्शन. हे झालं तुमचं सोल्युशन. इट इज अन सोल्युशन ऑफ दॅट गिवन सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन. चला, मग हे दोन एक्झाम्पल आपण पॉवर सिरीजने सॉल्व केलं आहे. याच्यावरती एक्झरसाइज आहे. एक्झरसाइजमध्ये भरपूर एक्झाम्पल आहे. फक्त डिफरन्शिएट करताना तुम्ही एकदा डिफरन्शिएट केलं रेंज 1 टू इन्फिनिटी लिहा किंवा 0 टू इन्फिनिटी लिहा, काही नाही फरक पडत. किंवा दोनदा डिफरन्शिएट केलं रेंज 0 टू इन्फिनिटी लिहा किंवा 2 टू इन्फिनिटी लिहा, डझंट मॅटर. कारण 0 ॲड केला, सबट्रॅक्ट केला, आपल्याला काही फरक पडत नाही. तर एक्झरसाइज आहे याच्यानंतरचा. याच्यावरचे प्रॉब्लेम्स ते तुम्हाला सॉल्व करून PDF पाठवून दिलेले आहेत, ते पहा.